दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400+ जागांचं उद्दिष्ट ठेवलंय। त्या दृष्टीने अनेक राजकीय पक्षांना सोबत घेत महायुतीची मोठ बांधली। महाराष्ट्रातून 45+ खासदार। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रविवारी पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात घटक पक्षांनी निवडणुका आल्यावरच आमची आठवण येते, सत्ता प्राप्तीनंतर दूर ठेवले जाते आणि कोणीही बुजगावणे नेते उभे करू नका असा सल्ला आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिलाय। साहेब तुम्हाला कळतंय कोण कोणत्या पक्षातून कशाला येतो, स्वयंघोषित झालेला तो म्हणतो मी आमदार, तो म्हणतो मी खासदार। चायला परत राष्ट्रपती म्हणते का आता मी राष्ट्रपती। याच्यानंतर थांबवा, हे थांबवा, इथं बुजगावणे पद्धतीने उभे ना करू। नाही ते महत्वाचं काय ते बुजगावणे उभे करून चालणार नाही। तुमच्यातले प्रभू रामचंद्राचा विजय झाला की 22 जानेवारी जोरदार संपन्न करणार आहे। या नाराजीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री व पालकमंत्र्यांनी उपस्थितांना घरातील वाद घरातच मिटवण्याचा सल्ला दिलाय। या वादावर पडदा टाकलाय। तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील यासाठी मान अपमान होणार नाही, मोदीजींचे आवडते मंत्री आठवले आहेत अशी आठवण करून दिली। स्वच्छतेच्या पासून आणि 22 तारखेपर्यंत स्वच्छतेचा आदेश आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि म्हणून त्या आदेशाचं आपल्याला सगळ्यांना पालन तर करायचंच आहे। परंतु आपण नाशिकमध्ये जेव्हा हा महायुतीचा मेळावा करतो आहोत तर मला वाटतं की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान नाशिक भागात गेलेल्या गोदावरी मातेच्या स्वच्छतेचाही एक नवीन आदर्श त्या ठिकाणी घालून देण्याच्या दृष्टिकोनातून आजपासूनच त्या ठिकाणी कामाला लागूया, हे पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे। मला वाटतं की समोर बसलेले आणि मंचावर पण बसलेले त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, अशातल्या काही बाबी नाहीत। गेल्या अनेक वर्षांचा आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या निवडणुकीचा अनुभव आहे आणि म्हणून ठीक आहे, काही थोडंफार चुका माझ्यासारख्याच्या पण पासून जर झाल्या असतील तर लोंढे साहेब आपल्या काही घरातल्या गोष्टी असतात, घरात आपण त्या बोलू शकतो। तसेच केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी सर्वांनी एकत्र मिळून काम करावे, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार कसे देता येतील हा प्रयत्न करावा असे आवाहन केले। या राज्याला पुढे घेऊन जायचे, विकासाच्या दिशेने, विकासाच्या दृष्टीने तो विकास करण्यासाठी आमचे नेते खंदे आहेत, समर्थक आहेत, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि समर्थ महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल तर देशाला सुद्धा आपल्याला त्याच ताकदीने या महाराष्ट्राची ताकद द्यावी लागेल आणि हाच एक मोठा मेसेज या मीटिंगच्या माध्यमातून मी देऊ इच्छिते। परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते। आयोजकांनी विशेष करून सगळ्यांनी या मीटिंगसाठी सातत्याने फॉलोअप केला, फोन केला, नक्कीच उशीर झालाय पण सगळ्यांनी मात्र इथून जात असताना मोठी जबाबदारी आपल्या पुढच्या दृष्टीने उभी आहे, त्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून काम करू एवढंच इथे मी अपेक्षा व्यक्त करते। राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करीत आम्हाला अजित पवार दादांनी आधीच एकत्र राहण्याच्या सर्व सूचना दिल्या आहेत असं सांगितलं। या ठिकाणी बोलत असताना खरं म्हणजे अजित दादा 1-2-3 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन गेले। आमचाच एक कार्यक्रम होता सुविचार गौरव नावाचा, तुमच्यापैकी बहुतेक जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अजितदादांनी एवढं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्यावर कुठल्याही कोणाचंही दडपण नाही, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही। जिथं जिथं महायुतीचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात आपल्याला बोलवलं की आपण सहभागी व्हायचं, आपण पाठिंबा द्यायचा। ही मीटिंग सातपूर येथील डेमोक्रेसी हॉल येथे रविवारी पार पडली। कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर झाला, मात्र अनेकांनी एकत्र राहून निवडणुका लढण्याबाबत सूचना केल्या। यावेळी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली। यामध्ये 3ही पक्षांचे सदस्य घेण्यात आले। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप पनकर आणि भाजपचे आमदार राहुल ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली।
आमदार सुहास कांदे यांनीही आपल्या मनोगतात ज्याचा पक्ष व संघटना मजबूत असेल त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो, त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी एकत्रीकरण करण्याचे महत्त्व असल्याचे सांगितलंय. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केलंय. मेळाव्यास रिपाई महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल डिकले, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार दिलीप बनकर व आमदार नितीन पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार आहेर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.